विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये नियमितपणा आणण्यासाठी सेल्फ स्टडी करणं खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी काय करतात? शाळेत जातात, ट्युशनला जातात, क्लासला जातात आणि त्याचा होमवर्क ते घरी करतात आणि त्या होमवर्कलाच ते सेल्फ स्टडी समजतात. पण होमवर्क करणं म्हणजे सेल्फ स्टडी नाही. ज्या दिवशी होमवर्क नाही त्या दिवशी विद्यार्थी अभ्यासच करत नाही आणि त्यामुळे कंटिन्युटी पूर्णपणे निघून जाते. तर सेल्फ स्टडी म्हणजे काय? तर सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःला समजावून सांगणं म्हणजे सेल्फ स्टडी. आता विद्यार्थ्यांना अभ्यास कर असं प्रत्येकजण सांगत असतो. घरचे सांगतात, टीचर सांगते, क्लासचे लोक सांगतात की तू अभ्यास कर. आता विद्यार्थी काय करतात? मग शाळेत झालेलं, कॉलेजला झालेलं किंवा क्लासला झालेलं त्याचं होमवर्क वगैरे त्यांची कामं चालू असतात आणि त्याला ते होमवर्क समजतात. पण होमवर्क म्हणजे सेल्फ स्टडी नाही. आणि जर विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी केली तर त्यांच्या अभ्यासामध्ये नियमितपणा येईलच, याची गॅरंटी आहे. आता समजा शाळेमध्ये किंवा क्लासला किंवा ट्युशनला जे मुलं शिकतात, म्हणजे दुसरा कोणीतरी त्यांना शिकवतो, ते त्यांना किती कळतं, किती समजतं? तर फक्त 20% ते 25%. पण जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या मेंदूला समजून देतात त्यावेळेस ते त्यांना 80 ते 90% समजतं. आणि हे समजणं, समजून घेणं म्हणजे सेल्फ स्टडी आणि ती चांगली लक्षात राहते. याचं कारण आहे, जर एखादी गोष्ट तुमच्या मेंदूला समजलीच नाही तर मेंदू ती गोष्ट चक्क फेकून देतो. त्या गोष्टीला गार्बेज समजतो, कचरा समजतो आणि फेकून देतो. मग तुम्हाला ती परीक्षेत आठवणार कशी? पण जर तुम्हाला समजलं आहे तेच परत तुमच्या मेंदूला समजून दिलं तर काय होणार आहे? मेंदूला ते जास्त चांगलं समजणार आहे, जास्त चांगलं लक्षात राहणार आहे आणि परीक्षेमध्ये चांगलं आठवणार आहे आणि मग परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. आता त्यासाठी ही सेल्फ स्टडी कशी करायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्यासाठी आपण एक एक गोष्ट एक एक व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत. तर सेल्फ स्टडीमध्ये काय काय येतं? सगळ्यात पहिली गोष्ट येते ते म्हणजे वाचन. सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही कसं वाचन करायचं. दुसरी गोष्ट लिखाण. सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही कसं आणि काय लिखाण काम करायचं ते मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन्स सेल्फ स्टडीमध्ये कशी करायची. कारण रिव्हिजन्स आर अनअवॉइडेबल. लक्षात राहण्यासाठी रिव्हिजन्स करणं अपरिहार्य आहे. तर सेल्फ स्टडीमधल्या रिव्हिजन कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता या सगळ्या तिन्ही गोष्टींमधून तुमचे अभ्यासाचे जवळजवळ सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला हे प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचीत आणि जसं सांगितलं आहे तसं अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी करायचा प्रयत्न करायचा आहे. वास्तविक पाहता मी तुम्हाला फक्त माहिती देणार आहे, कारण व्हिडिओमध्ये समजून सांगणं हे शक्य होत नाही, त्याला बराच वेळ द्यावा लागतो.
तुम्हाला जर सेल्फ स्टडी कशी करायची, अभ्यासात नियमितपणा कसा आणायचा हे जर खरंच समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तथास्तु काउन्सलिंग हा एक ऑनलाईन प्रोग्रॅम मी घेत असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 आठवड्यामध्ये मी पूर्णपणे सेल्फ स्टडीमध्ये ट्रेन करतो. त्याच्यामध्ये काही टेक्निक्ससुद्धा शिकवतो. कॉन्सन्ट्रेशन टेक्निक शिकवतो, मेमरी टेक्निक शिकवतो, स्टडी टेक्निक शिकवतो, एक्झाम टेक्निक शिकवतो. आणि हे जे टेक्निक आहेत हे टेक्निक एकदा तुम्ही वापरायला लागलात की तुमच्या अभ्यासाच्या ज्या काही समस्या असतील त्या सुटायला सुरुवात होते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मी तुम्हाला या काउन्सलिंग कोर्सची संपूर्ण माहिती व्हॉट्सॲपवरती पाठवून देईल. तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर खाली व्हॉट्सॲपसाठी म्हणून टाईप करा. आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला काय करायचं चांगलं माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा अशा प्रकारच्या स्टडी काउन्सलिंगची किंवा अभ्यास कसा करायचा, सेल्फ स्टडी कशी करायची हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांनासुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ओके, तर आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.